लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या 2 आरोपीस उमरखेड पोलिसांनी केली अटक। उमरखेड शहरातील 15 दिवसातील लागोपाठ दुसरी घटना। यवतमाळच्या उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत गावठी पिस्तूल बाळगणारा व्यक्ती हातगाव रोडवर असल्याची गुप्त माहिती आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ उमरखेड हातगाव रोडवरील श्रीनिवास धाब्याजवळ स्कूटरवर 2 इसम उभे असल्याची माहिती मिळाल्यावरून उमरखेड पोलिसांच्या पथकाने अंग झडती घेतली असता त्यांच्याजवळ गावठी पिस्तूल दिसून आलं। त्यावरून 2 आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। मागील 15 दिवसात 2 गावठी पिस्तूल सापडल्यामुळे उमरखेड शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सदरची कारवाई यवतमाळ पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड तसेच उमरखेडचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन उमरखेड DB प्रमुख उपनिरीक्षक अनिल साबळे, सागर इंगळे, संदीप ठाकूर, मोहन चाटे यांनी पार पाडली आहे। अधिक तपास उमरखेड पोलीस करत आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर पवन बनसोड सरांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्राच्या विरुद्ध मोहीम जिल्हाभर राबवली जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून उमरखेड पोलिसांनी DB पथकाचे प्रमुख श्री PSI श्री सावळे, प्रोबेशनरी PSI श्री इंगळे आणि त्यांच्या पथकाने आज हातगाव रोडवर अग्निशस्त्राची कारवाई केलेली आहे। त्यामध्ये एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिनसह मिळालेला आहे आणि त्यामध्ये वापरलेली जी ॲक्टिवा गाडी आहे, होंडा ॲक्टिवा, ती सुद्धा जप्त केलेली आहे। माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच आमचे DYSP आदरणीय श्री गायकवाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशाच पद्धतीने अवैध शस्त्र असो, अवैध अग्निशस्त्र असेल किंवा तलवारी बाळगणे अशा पद्धतीच्या मोहिमांची कारवाई ही चालू असणार आहे आणि त्या पद्धतीने कारवाई सुरू आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।